डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकरला कोर्टात हजर करण्यात आलाय। फलटण कोर्टात आरोपीला हजर करण्यात आलाय। बनकरला आज पहाटे 4 वाजता अटक करण्यात आली। तो पुण्यात मित्राच्या फार्म हाऊस मध्ये लपून बसला होता। सातारा पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली आहे। प्रशांत बनकरला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातली ही मोठी अपडेट म्हणावी लागेल। पोलीस निरीक्षक गोपाल बदनेला बेड्या कधी, आता असा देखील सवाल उपस्थित होतोय, कारण पुण्यातून सध्या प्रशांत बनकरला ताब्यात घेण्यात आले आणि त्याला कोर्टात हजर करण्यात आले। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी मंगेश कचरे। मंगेश, काय सांगाल? सध्या प्रशांत बनकरला कोर्टात हजर करण्यात आलंय, नेमकं घडतंय काय? नक्कीच काल झालेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर काल रात्री फलटण पोलिसांनी एका फलटण आरोपीला पुणे येथून ताब्यात घेतला आहे। त्याला आता काही वेळापूर्वी फलटण येथील न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणातला दुसरा आरोपी बदने याला अद्याप देखील पोलिसांनी अटक केलेली नाही आणि आता जो आरोपी कोर्टामध्ये हजर केलेला आहे त्याला कोर्ट काय सुनावणी देत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। धन्यवाद मंगेश, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय मोठी बातमी आहे, प्रशांत बनकरला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुढच्या येत्या काही काळात आणखी काय खुलासे होतात तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील आरोपी PSI गोपाल बदनेचा सध्या शोध सुरू आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।